अभिषेक घोसाळकरांना जेव्हा गोळ्या लागल्या आणि काही तासानंतर त्यांना रुग्णालयामध्ये मृत घोषित केलं, त्यानंतर लोकशाही वृत्तवाहिनीवर लाईव्ह मी बोलत असतानाच संपादक कमलेश सुतार हे फोन इनवर मेहुल पारिक यांच्याशी बोलत होते आणि मेहुलने स्पष्टपणे तेव्हा असे सांगितले होते की मैं वहां पर नहीं था, मेरी माँ का ऑपरेशन है और मैं यहाँ पर हूँ। अगदी तेव्हा मला वाटतं लोकशाहीच्या संपादकांनी असं सुद्धा विचारलं होतं की क्या मेहुल नाम का कोई और शख्स है, तेव्हा त्याने सांगितलं की नहीं मैं अकेला ही हूँ। मी तेव्हाही प्रश्न उपस्थित केले होते। माझे परत एकदा प्रश्न आहेत की अभिषेक घोसाळकरला गोळ्या लागतानाच जसं फुटेज दिसलं तसं ते मॉरिसचं फुटेज का दिसलं नाही? आत्महत्यासाठी एक गोळी जरी मारून घेतली तरी माणसाचा जीव जाईल, मग आपण असं गृहीत धरू किंवा दुसरी गोळी पण लागली, पण एकच माणूस स्वतःला 4 गोळ्या मारून घेऊ शकतो का? मुद्दा क्रमांक 3, गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घातल्या तेव्हा अवघ्या काही तासाच्या आत त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं। मग एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर यायला का उशीर झाला? चौथा प्रश्न, मेहुल पारिक आधी वृत्तवाहिनीशी बोलताना खोटं का बोलला आणि मेहुल खोटं बोलत आहे याचा अर्थ मेहुल पारिक त्याच्यामध्ये सहभागी आहे का? किंवा कदाचित अभिषेक घोसाळकरांची हत्या सुद्धा मॉरिसने केली नसेल, दोघांचे एकत्रित येणं कुणाला तरी परवडणारं नव्हतं म्हणून कुण्या तिसऱ्याच माणसाने हात साफ केला का? हाय प्रोफाईल केस आहे आणि निश्चितपणे त्याचा फार मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा। एकंदर असं जर म्हणजे म्हणलं तर वागून नाही ठरणार की त्यांचा खून केलाय कुणीतरी। आणि मी स्पष्टपणे सांगतेय की अभिषेक घोसाळकरांना मारतानाचं गोळी लागतानाचं फुटेज आहे, गोळी कुणी मारली याचं फुटेज नाहीये। आपण इमॅजिन करतोय की ती गोळी मॉरिसने घातली, पण मॉरिसने गोळी घातली तर मॉरिसने स्वतःला का मारून घेतलं? मॉरिस सारखा माणूस जो अतिशय निर्ढावलेला आहे त्याला तुरुंगात राहायची भीती वाटत असेल का? ज्या पद्धतीचं मॉरिस आणि अभिषेक घोसाळकरांचं आपण फेसबुक लाईव्ह वरचं संभाषण ऐकलेलं आहे ते एकूण संभाषण पाहता कुठल्याही अंगाने वाटत नाही की दोघांमध्ये काहीतरी संघर्ष इतका टिपेला पोहोचलेला असेल की ते एकमेकांचा जीव घेतील। विशेषतः काही तास पूर्वी अभिषेक घोसाळकर हे मातोश्रीवर जातात, आशीर्वाद घेतात, सगळं काही छान पॅचअप झाले असं सांगतात। मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर दोघेही बोलत असताना सांगतात की आम्ही आता थोड्याच वेळात साडी वाटपाच्या कार्यक्रमाला पुढे जाणार आहोत। म्हणजे दोघांनाही बोलताना सांगताना मृत्यूची छटा कुठेही आसपास जाणवत नाही। असं असताना सुद्धा अचानक मॉरिसला गोळ्या लागतात, 4 गोळ्या लागतात, हे फार विशेष आहे। सो मला असं वाटतं की निश्चितपणे या हाय प्रोफाईल केसमध्ये कुणीतरी तिसरा माणूस आहे जो या दोघांनाही एकत्र येणं त्याला परवडत नव्हतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।